मांजरी पोलीस स्टेशनचा अभिनव उपक्रम. मांजरीत सामाजिक सलोखा बैठकीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. मांजरी येथील के घुले विद्यालयात आयोजित सामाजिक सलोखा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला सर्व जाती धर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. या कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदुमले, मांजरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम, नगरसेवक डॉक्टर दादासाहेब कोदरे यांच्यासह शेवाळवाडीच्या पोलीस पाटील अमृता खेडेकर, मांजरी गावचे पोलीस पाटील अमोल भोसले, राष्ट्रवादीच्या सोनाली अजिंक्य घुले, गंगा कांबळे, बाबा मोरे, रवींद्र घुले, प्रशांत ब्रह्मे तसंच राष्ट्रवादी व काँग्रेसचे अनुप घुले आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीदरम्यान नागरिकांनी परिसरातील विविध समस्या पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर मांडल्या. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदुमले यांनी नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचं निरसन केलं. मांजरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक यशस्वीरित्या संपन्न झाली. या बैठकीमुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ होण्यास मदत झाली असून समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक दिशा मिळाल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. पाहुयात काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया. मांजरी पोलीस स्टेशन हद्दीतील जे नागरिक आणि प्रतिष्ठित आहेत त्यांच्या उपस्थितीत आज सामाजिक सलोखा मीटिंग आपण आयोजित केली होती. तर या मीटिंगमध्ये बऱ्याच लोकांनी आपलं मत मांडलं. त्यामध्ये मांजरी पोलीस स्टेशन हद्दीत जातीय सलोखा एकदम छान टिकून आहे. काही छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात की ज्या दोन कुटुंबामध्ये असतात, त्यातून गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण गुन्हे दाखल होतात, परंतु एकंदरीत पूर्ण जातीय सलोखा मांजरी पोलीस स्टेशन अत्यंत चांगला आहे. त्याचबरोबर नागरिकांनी जे त्यांचे प्रश्न मांडले मांजरी पोलीस स्टेशन हद्दीतील की पार्किंगचा प्रश्न आहे, दोन्ही बाजूला रस्त्यांना जे अतिक्रमणचा प्रश्न आहे, तसेच जे लहान मुलांमध्ये किंवा अल्पवयीन मुलांमध्ये जी वाढती गुन्हेगारी आहे त्याच्या मागे जे त्यांचं व्यसन हे जे आहे याच्यातून त्यांनी त्याच्या तक्रारी मांडल्या. त्याच्यावर नक्कीच आम्ही कारवाई करू. जे पोलीस स्टेशन हद्दीतील ज्या पानटपऱ्या आहेत तिथे जर काही अवैध धंदे चालत असतील तर त्याच्यावर नक्की कारवाई करू. आणि जो पार्किंगचा आणि अतिक्रमणचा प्रश्न आहे तो महानगरपालिका आणि आम्ही एकत्रित त्याच्यावर संयुक्त कारवाई नक्की करू. खूप सकारात्मक बैठक आहे. मला असं वाटते सामाजिक सलोखा ही बैठक होणं म्हणजे पोलीस प्रशासन असू दे, सामान्य नागरिक असू दे, ह्याच्यामध्ये संवाद होणं गरजेचं असतं. ज्याच्या प्रश्नाचं उत्तरच आहे मला असं वाटतं. आणि ह्या संवादातून प्रश्न जास्त सुटले जातील. आणि आज मांजरी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून हा जो बैठक आयोजित करण्यात आली ही खरंच कौतुकास्पद आणि स्वागतास्पद आहे असं मला वाटतं. आणि ह्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका आपल्याला समाजामध्ये दिसेल येणाऱ्या काळामध्ये आणि खऱ्या अर्थानं सामाजिक शांतता आणि जोपासला जाईल. आजची बैठक ही सामाजिक सलोखा बैठक अतिशय सुंदर प्रकारे पार पडली. आणि तसं पाहायला गेलं तर गेल्या 40 वर्षापासून मी इथं काम करत असताना जातीय सलोखा कधी असं म्हणजे बिघडलेलं नाही आहे, तर ते कायम टिकून आहे. कारण एकमेकांच्या बरोबर संवाद साधण्यातून हे करता आलं. आणि सगळे बरोबर असताना आता आमचे नेते सुरेश अण्णा हे पण असतात आणि कुणालाही आत्तापर्यंत महिलांना मशिदीत जाण्याचा मान नव्हता, पण आम्हाला प्रत्येक वेळेस तो मान मिळतो की प्रत्येक रमजान ईदला आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं जातं आणि आम्हाला तो सन्मान मिळतो. यातच सामाजिक सलोखा हा दिसून येत असतो. मांजरीमध्ये सामाजिक सलोखा एकदम छान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मांजरीकरांचं मन एकदम मोठं आहे की ते सगळ्या जाती धर्माला, सगळ्या स्त्री पुरुषांना, सगळ्या म्हणजे प्रांत, भाषा आणि धर्म याच्या पलीकडे जाऊन ह्या छोटंसं गाव आहे पण इतकी मोठी भरभराट ज्या अर्थी झाली त्या अर्थी मांजरीकरांनी भरभरून दिलेला आहे सगळ्यांना. त्यामुळे खरंच कौतुकास्पद आहेत मांजरीकर. थँक्यू. अनुप घुले हडपसर विधानसभा युवक उपाध्यक्ष आहे. आणि खरं वास्तविक मांजरीची लोकसंख्या पाहता पोलीस प्रशासन खूप मनापासून काम करत आहे. मागील काळामध्ये गुन्हेगार क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मांजरी भागामध्ये होत होते, पण जसे का आपली पोलीस चौकी खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली आणि आपल्या पोलीस चौकीचे निकम साहेब खूप उत्तम प्रकारे काम करत आहे. आणि खरंच एक कायदा सुव्यवस्था कसा व कायद्याचा धाक कसा असतो ते निकम साहेबांकडून आपल्याला सर्वांनाच नागरिकांना अनुभवता येतं. व त्यांनी खूप सारी मदत त्या जिथं गुन्हेगार क्षेत्र असतं त्यावेळी प्रामुख्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई तातडीने सर्वच सहकारी करत असतात. त्यांचे कर्मचारीसुद्धा करत असतात. त्याच तोलामोलीने माझ्या गावातील सर्व राजकीय पक्षाचे सामान्य नागरिक
सर्व त्याला सहभागी होऊन उत्तम प्रकारे काम करत आहे. जितकं त्यांचं कौतुक करेन तितकं कमीच आहे. नमस्कार, मी अमृता खेडेकर, शेवाळवाडीची पोलीस पाटील आणि मांजरी पोलीस स्टेशन हद्दीतल्या पोलीस स्टेशन अंतर्गत आज सामाजिक सलोखा बैठक घेण्यात आली. यामध्ये मांजरी असो, शेवाळवाडी असो किंवा महादेवनगर 7.5 नळी, आपल्या सगळ्या या भागामध्ये सामाजिक सलोखा हा कायम राखलाच जातो. परंतु सामाजिक सलोख्यामधून कोणत्याही प्रकारच्या ॲट्रॉसिटीच्या अथवा कोणतेही गुन्हेगारी निर्माण होऊ नये म्हणून ही एक प्राथमिक बैठक माननीय अनुराधा उदमले मॅडम आणि बाबासाहेब निकम साहेब यांच्या सानिध्यात घेण्यात आली. यामुळे प्राथमिक लेवलला किंवा 2 कुटुंबांमध्ये किंवा गल्ल्यांमध्ये वस्त्यांमध्ये जे छोटे मोठे गुन्हे किंवा शिवीगाळ होतात, भांडणं तंडणं होतात, ह्याला आळा बसण्यासाठी व प्रतिबंध करण्यासाठी ही प्राथमिक लेवलची बैठक घेण्यात आली. आणि हे बैठकीचे नियोजन पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सर्व सहकाऱ्यांनी कमी वेळेमध्ये एकदम व्यवस्थित केलं. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. धन्यवाद.